आता एक महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती, तर आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता म्हणजे 11वा हप्ता जो आता वाटप होणार आहे याची तारीख फिक्स झालेली आहे। लाडक्या बहिणींना भरपूर दिवसापासून वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, म्हणजे 11वा हप्ता कधी मिळणार। 11वा हप्त्याची प्रतीक्षा आता तुमची संपलेली आहे, कारण 11वा हप्ता तुम्हाला आता 25 तारखेपासून वाटप सुरू होणार आहे। आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता 25 तारखेपासून सुरू करण्यात येणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा ज्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे हप्ता मिळतोय त्या बहिणींना 1500 वरून आता 2100 रुपये प्रमाणे दिले जाणार आहे। हे सुद्धा आता ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। आता पूर्ण आपल्याकडे माहिती आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप होणार आहे, कोणत्या बहिणींना सर्वात अगोदर 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे, महत्त्वाची माहिती आपण पाहूया। आजची माहिती सर्वात महत्त्वाची आहे, व्हिडिओ कंप्लीट पहा, कारण लाडकी बहीण योजनेच्या याची तारीख फिक्स झालेली आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळतोय। सर्वात जास्त आनंदाची बातमी आहे, कारण 10 हप्ते आता वाटप झालेले आहे। 10 हप्त्याचे पैसे 1500 प्रमाणेच बहिणींना आलेले आहे आणि आपले जे आता सरकार आहे, सरकारने जे वचन दिलेलं आहे की लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये प्रमाणे वाटप करू, तर 11वा हप्त्यापासून म्हणजे मे महिन्यापासून 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटपचा त्यांनी ठराव केलेला आहे। आता कोणत्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे मिळतील आणि कोणत्या बहिणींना त्यासाठी काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। सर्व बहिणींना सरसकट 2100 रुपये प्रमाणे पैसे मिळतील का नाही, हे सर्वात महत्त्वाची माहिती आहे, कारण याच बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होणारे ज्या बहिणी या क्रायटेरियामध्ये बसतील। आता कोणत्या बहिणी या क्रायटेरियामध्ये बसणार आहे, कोणाला 2100 रुपये प्रमाणे पैसे दिले जाणार आहे आणि सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, ही महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया। आणि आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 10 हप्त्याचे पैसे आले असतील तर तुमच्यासाठी एक मोठी बातमीसुद्धा आलेली आहे। महत्त्वाची माहिती आपण सर्वात अगोदर पाहूया की कोणकोणते नियम लागू करण्यात आलेले आहे आणि कोणाला सर्वात अगोदर 2100 प्रमाणे पैसे मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहूया। शासनाचा जो हा निर्णय आहे की लाडकी बहीण योजनेचा, बघा आता शासनाचा GRच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, सर्व GRच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देतो। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींसाठी महत्त्वाची बातमी, या रेशन कार्ड धारक महिलांची पडताळणी होणार नाही। बघा एक आनंदाची बातमी जे तुम्हाला दिसून येते GR मध्ये, ती आनंदाची बातमी सांगतो सर्वात अगोदर की लाडक्या बहिणींना रेशन कार्ड धारक महिलांना पडताळणी होणार नाही। हे सर्वात महत्त्वाचे, तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल कुठल्याही प्रकारचा असू द्या, पिवळं रेशन कार्ड असू द्या किंवा केसरी रेशन कार्ड असू द्या, दोघांपैकी कुठलंही असू द्या, तर तुमची पडताळणी होणार नाही, हे सत्य आहे। बघा हे GR मध्ये पण आपल्याला दिसून येत आहे की तुमची पडताळणी आता होणार नाही, कारण रेशन कार्ड पिवळे असो किंवा केसरी रेशन कार्ड असो त्याच कुटुंबाला दिलं जातं ज्यांचं वार्षिक उत्पन्न 70,000च्या खाली असतं, ज्यांचं उत्पन्न म्हणजे ज्या गोरगरीब असतात, खरोखर गोरगरीब कुटुंब आहेत, त्यांनाच रेशन कार्ड पिवळे आणि केसरी रेशन कार्ड दिलं जातं, हे आपल्याला माहिती आहे। शासनाचा हा निर्णय आहे, म्हणून ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांची पडताळणी होणार नाही, ही आनंदाची बातमी आहे। इथं माहिती काय आली आहे, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। शिंदे सरकार सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी योजना पुढील हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। आता ज्यावेळेस इलेक्शन सुरू असताना शिंदे सरकारने योजना आणलेली आहे, आता सरकार आपलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं आलेलं आहे ते आपल्याला माहीत आहे, पण शिंदे सरकार आणि म्हणजे एकत्र त्यांचा महागठबंधन झालेला आहे, त्यामधून योजना सुरू झालेली आहे, पण याला शिंदे सरकार योजना सुद्धा म्हटलं जातं, यामध्ये काही शंका नाही। पण रेशन कार्डवाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे, जर रेशन कार्ड असेल तर तुमची कुठल्याही प्रकारची चौकशी चेकिंग होणार नाही, तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यात 2100 रुपये प्रमाणे हप्ता तुमचा मे महिन्याचा डायरेक्ट जमा होणार आहे, याला तुम्ही काही घाबरायचं कारण नाही, ठीक आहे। आता दुसरी बातमी बघा, आता GR मध्ये जे दुसरी बातमी आली आहे की लाडक्या बहिणींना या तारखेला मिळणार 11वा हप्ता, समोर आला मोठी अपडेट। आता एक मोठे अपडेट समोर आलेलं आहे की लाडक्या बहिणींना खूप दिवसापासून वाट पाहत आहे की 11वा हप्ता कधी जमा होणार, आणि भरपूर जणांना तो सुद्धा प्रश्न होता की 1500 रुपये प्रमाणे येणार का 2100 रुपये प्रमाणे येणार।
हा निर्णय आता पूर्णपणे मंजूर झालेला आहे की सर्व बहिणींच्या खात्यात 2100 रुपये प्रमाणे पैसे जमा होणार। म्हणजे 11वा हप्ताचा आता तारीख सुद्धा आलेली आहे। ती तारीख तुम्हाला सांगतो कोणती तारीख आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे 2100 रुपये प्रमाणे पैसे जमा होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। लाडक्या बहिणींना पुढील हप्ता कधी मिळणार याबाबत नवीन अपडेट समोर आलेला आहे। ते आता अपडेट आपण पाहूया की लाडक्या बहिणींना जे आता पैसे जमा होणार आहे ते कधी जमा होतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात एक महत्त्वाकांक्षी बातमी समोर येत आहे। खरं तर ही योजना गेल्या वर्षी 2024 मध्ये सुरू झालेली आहे। राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे। बघा, राज्य शासनाची गेम चेंजर योजना आपण याला म्हणतो की राज्याचं सर्वात जास्त शेटा आणणारी म्हणजे लाडकी बहीण योजना आहे। आपल्याला माहित आहे ही GR मध्ये अपडेट आहे, ते तुम्हाला वाचून दाखवतोय। महत्त्वाचं आहे तेच आपण पाहूया, बाकी सर्व काय आपल्याला पाहायची गरज नाही, कारण आपल्याकडे आता सर्व काही GR आपल्याकडे आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहू। या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जात आहे। बघा, आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात एकूण 10 हप्त्याचे पैसे आलेले आहे। या योजनेचा पहिला हप्ता जुलैमध्ये सुरू झालेला आहे। जुलैमध्ये पहिला हप्ता तुम्हाला भेटला असेल 2024 मध्ये। इथं वर्ष पाहू शकता 2024 मध्ये जुलैमध्ये तुमचा हप्ता जमा झाला 1500 रुपये प्रमाणे। ठीक आहे, असं आपल्याला दिसून येत आहे। हे सर्व काही शासनाने दिलेल्या माहितीनुसार सांगतोय। तेव्हापासून या योजनेचा लाभ दिला जातो। आतापर्यंत तुलना या सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर, बघा मागचे वर्ष सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 पर्यंत। ठीक आहे, आणि जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च एप्रिल। ठीक आहे, मार्च आणि एप्रिल म्हणजे तुम्हाला एप्रिलपर्यंत हप्ता भेटलेला आहे 1500 रुपये प्रमाणे। या 10 महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळालेला आहे। 10 महिन्याचा लाभ तुम्हाला दिला गेलेला आहे। 10 महिन्याचा हप्ता तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे दिला गेला आहे। तर तुम्हाला आता तुमच्या खात्यात एकूण टोटल लाडकी बहीण योजनेचे 15,000 रुपये जमा झालेले आहेत। ठीक आहे, 15,000 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत 10 हप्त्याचे। आता 11वा हप्ता जो होतोय तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे येणार आहे। ज्याप्रमाणे शासनाने ठराव केलेला आहे की लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार, ते आता 11वा हप्त्यापासून सुरू करण्यात येत आहे। ठीक आहे, आपल्याला GR मध्ये दिसून येत आहे। आता मे महिन्याचा लाभ देखील लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। त्याआधीच मात्र लाडकी बहीण योजनेचा अर्ज पडताळणी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे। बघा, आता ज्यांच्याकडे असं क्वेश्चन असेल की पडताळणी होणारच नाही, सरसकट लाभ दिला जाणार, तर आपल्याला स्पष्ट GR मध्ये दिसून येत आहे की सरकारकडून निर्णय झालेला आहे की अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे। असं नाही की सर्व काही निर्णय काढलेले आहे, काही निर्णय काढलेले आहे, पण बाकी उर्वरित जे निर्णय त्याची पडताळणी नक्की होणार आहे, याला काही मात दिलेलं नाही। जर सरकार 1500 रुपये प्रमाणे हप्ता देत होतं त्याच टायमाला नियम लावलेले आहे। सोपी गोष्ट आहे, त्याच टायमाला ते नियम लावलेले आहे। आता तर ते 2100 रुपये प्रमाणे येत आहे, तर याची जोरात पडताळणी होऊ शकते। याची पूर्ण म्हणजे आता जी पडताळणी होणार आहे, जोरात सुरू होणार आहे याची पडताळणी, कारण 1500 रुपये प्रमाणे हप्ता भेटत होता तेव्हा नियम लागू झाले। आता 600 रुपयाची वाढ झालेली आहे प्रति महिलांमध्ये। बघा, प्रति आता लाडकी बहीण योजनेसाठी 600 रुपयाची वाढ झालेली आहे। याचा नियम सुद्धा कडक असणार आहे आणि याची पडताळणी सुद्धा जोरात होणार आहे। आपल्याला हे GR मध्ये दिसून येत आहे, असं नाही की न्यूजला दाखवून दिलं पडताळणी होणार नाही, होणार, पडताळणी होणार, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। आता काय आलेलं आहे, अखेर तर लाडकी बहीण योजनेची फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। ठीक आहे, आणि याच घटनेच्या पार्श्वभूमीवर या योजनेच्या अर्जाची पुनर्पडताळणी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। ठीक आहे, आता लाडकी बहीण योजना जेव्हापासून सुरू झाली त्यामध्ये भरपूर आपल्याला फसवणूक दिसून येत आहे की कोणी 4 फॉर्म भरले, कोणी 8 फॉर्म भरले, कोणाच्या बँकेमधून पैसे कट होत आहे। आता जे समोर आलेली घटना आहे की लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले, एका कुटुंबातील जवळपास 2 बहिणींना म्हणजे 2 बहिणी आहेत, त्या दोघांचे पैसे कट करण्यात आलेले आहे एकाच कुटुंबामधून। हे सुद्धा महत्त्वाची बातमी आहे। आता या प्रकार जो घडून येतोय, हे पैसे जे कट होत आहे आणि डायरेक्ट लाडकी बहीण योजनेचे ज्या बहिणीने लाभ घेतलेला आहे त्यांना लाभ भेटत नाही, दुसरंच कोणाला लाभ दिला जातो, तो प्रमाण मोठा वाढलेला आहे। त्यासाठी शासनाने कडक नियम लावलेले आहे, ही गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचे आहे।
नियम आहे पण कडक नियम लावण्यात आलेला आहे। त्यामधून तुम्हाला काही धोका आहे का? लाडक्या बहिणींना ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना काही धोका आहे का? जर तुमचं काही सर्व काही डॉक्युमेंट बघा, जर तुमचं डॉक्युमेंट कंप्लीट असेल, कुठलंही काही तुम्ही छेडछाड केलेली नसेल, तुम्ही जन्मतारीख चेंज केली नसेल, तुम्ही डॉक्युमेंटमध्ये काही फेरफार करून अपलोड केलं असेल, आधार कार्डची जन्मतारीख बदलली असेल, तुमच्याकडे LC नसेल, रेशन कार्ड नसेल, काही ना काही तुमच्याकडे प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्यांना 100% त्यांना प्रॉब्लेम होईल, त्यांचा अर्ज बाद करण्यात येईल आणि कारवाईसुद्धा होऊ शकतं। ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि ज्यांचं सर्व काही क्लिअर असेल, कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम नाही, त्यांना 1 रुपयाचा सुद्धा फटका बसणार नाही। दर महिन्याला बघा, दर महिन्याला त्यांच्या खात्यात 2100 रुपये प्रमाणे हमखास जमा होणार। कुठल्याही अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका की योजना बंद होईल, याचं आम्हाला पैसे आले नाही, हे झालं नाही, ते झालं नाही, काही होणार नाही। जर तुमचं व्यवस्थित असेल, तुमचं काही जे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली असेल, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसेल तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही। तुमच्या खात्यात डायरेक्ट 2100 रुपये जमा होतील। कुठल्याही प्रकारचा नियम तुमच्यासाठी बंधनकारक नाही। हां, पण ज्यांचं काही प्रॉब्लेम असेल त्यांना मात्र तो त्रास होणार आहे, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। आता सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहूया। दरम्यान या पातळीनंतर बघा, या पडताळणीनंतर ज्या महिला आता लाडकी बहीण योजनेसाठी बघा, आपण महत्त्वाची माहिती पाहूया। एवढा मोठा GR वाचण्यापेक्षा जे महत्त्वाची माहिती आहे ते तुम्हाला सांगतो, ठीक आहे। जे सर्वात अगोदर पाहूया आपण, या महिलांचा अर्ज पडताळणी होणार नाही। बघा, हे सुद्धा माहिती GR मध्ये आलेले आहे की या महिलांच्या अर्ज पडताळणी होणार नाही। कोणाचं होणार नाही हे पाहूया आपण, GR मध्येच वाचून दाखवतो जेणेकरून तुम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व अर्जाची पडताळणी केली जाणार नाही। बघा, सर्व अर्जाची पडताळणी केली जाणार नाही, इथं नाही म्हटलेलं आहे, ठीक आहे। सरकार काही महिलांच्या लाभार्थ्यांचे अर्ज पडताळण्यास नसल्याचं म्हटलं जात आहे, म्हणजे अर्ज पडताळणी होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। बघा, या योजनेतील नियमांचे उल्लंघन करून लाभ घेतलेल्या महिलांचा अर्ज बाद केले जात आहे। बघा, तुम्हाला आत्ताच सांगितलं की कोणाला याचा धोका आहे की नियमांचं ज्यांनी उल्लंघन केलं असेल त्यांना ज्याचा लाभ मिळणार नाही, त्यांना ज्याचा लाभ बंद होणार आहे। ज्यांनी नियमांचं उल्लंघन केलं असेल, तुम्हाला आता सांगितलं डॉक्युमेंट वगैरे ते काय केलं असेल, त्यांना ज्याचा फटका बसेल, तुम्हाला फटका बसणार नाही। कारण योजना तुमच्यासाठी सुरू केलेली आहे, तुमचं सर्व काही क्लिअर आहे। ते सरकार तुम्हाला काही जोर जबरदस्तीने तुमचं काही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, घाबरून जाऊ नका, ठीक आहे। दरम्यान यातील काही महिलांचे अर्ज बाद केले जाणार नाही। बघा, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारक असलेल्या महिलांचा अर्ज तपासणी होणार नाही। हां, यामध्ये सुद्धा आता बघा, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, मगाशी तुम्हाला सांगितलं पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरीसुद्धा तुमचा आता फॉर्म रद्द होणार नाही। डॉक्युमेंटमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही, पण पिवळे केसरी रेशन कार्ड असेल तरीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, हे सुद्धा महत्त्वाची बातमी आहे, ठीक आहे। आता सर्व काही अपडेट आपण पाहूया। त्यासोबतच लाडक्या बहिणींना आता जे पैसे जमा होत आहे, जो आता पैसे हप्ता येतोय तुम्हाला, ठीक आहे, आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 10 हप्ते, हे महत्त्वाची माहिती नाही, तुम्हाला महत्त्वाचे सांगतो केव्हा जमा होणार लाडक्या बहिणीच्या खात्यात 11वा हप्ता। सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की लाडक्या बहिणींना केव्हा जमा होतील पैसे, ठीक आहे, ही गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। आता प्रत्येक महिन्याच्या 26 ते 30 तारखेच्या दरम्यान योजनेच्या माध्यमातून पैसे जमा केले जातात। बघा, एप्रिल महिन्याचा लाभ मात्र एप्रिलमध्ये जमा झाला नव्हता, तुम्हाला माहिती आहे। एप्रिलचा हप्ता तुम्हाला एप्रिलमध्ये जमा झालेला नव्हता, एप्रिलचा हप्ताचा लाभ मे महिन्यामध्ये जमा झालेला होता। हां, यामध्ये भरपूर बहिणींना असं वाटतं, बघा लक्षपूर्वक आहे का, तुम्हाला आता मे महिन्यामध्ये एप्रिलचा हप्ता तुम्हाला, ठीक आहे, एप्रिलचा हप्ता तुम्हाला मे महिन्यामध्ये भेटलेला आहे, म्हणून बहिणींना असा प्रश्न पडला असेल की मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जूनमध्ये मिळेल का। बघा, असं नाही, तुम्हाला मेचा हप्ता मेमध्येच मिळणार आहे। एप्रिलमध्ये प्रॉब्लेम आलेला होता म्हणून तुम्हाला हप्ता जमा झाला नाही, पण मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मेमध्येच जमा होणार। तारीख इथं पाहू शकता, 26 तारखेपासून तर 30 तारखेदरम्यान, ठीक आहे, 26 ते 30 जवळपास 4 दिवसाचा कालावधी असतो। त्यामध्ये फर्स्ट इन्स्टॉलमेंट,
तुम्हाला माहिती आहे एकासोबत 63 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात, दुसऱ्या टायमाला 70 लाख 80 लाख अशा बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात। तर याला साधारणतः 4 दिवसामध्ये सर्व काही बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात। 2,40,00,000 बहिणींच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होतात। 4 दिवसामध्ये सर्व काही कंप्लीट होणार आहे। म्हणून काळजी करू नका, कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका। तुम्हाला 26 ते 30 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे, यावर काही घाबरून जायची गरज नाही। अशा प्रकारे हा GR मध्ये माहिती आहे, एवढीच माहिती आहे। आणि त्यासोबत बघा या GR मध्ये एक माहिती आपल्याला पाहायला मिळते आहे की आता अजितदादा पवार यांनी घोषणा केलेली आहे, तुम्ही पाहिलं असेल की लाडक्या बहिणी, ज्या बहिणीने लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे त्या बहिणींसाठी एक नवीन योजना आणली जात आहे। ती योजना कुठली आहे? 40,000 रुपयेपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने योजना आणलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना 40,000 रुपये मिळणार असं आपल्याला पाहायला मिळतं आहे की 40,000 रुपयेपर्यंत बहिणींना दिले जाणार। हां, ही एक योजना आहे, खरं आहे, हे काय खोटं नाही। 40,000 रुपयेपर्यंत बहिणींना दिले जाणार ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे। पण हे कर्ज असणार आहे, ठीक आहे, हे कर्ज असणार आहे बँकांचा सहारा घेऊन। बघा बँकांचे सहारा घेऊन सरकार हे कर्ज तुम्हाला देणार आहे, त्यासाठी भरपूर बँका पुढे आलेले आहेत। त्यामधून मात्र हे कर्ज जे बहिणींना दिले जाणार याचा व्याज दर खूपच कमी असणार आहे। व्याज असणार आहे पण खूप याचा व्याज दर कमी असणार आहे। पण हे सुद्धा एक चांगली योजना आहे, ज्या बहिणींना उद्योग करायचा असेल, कुठल्याही प्रकारच्या कामासाठी लागत असेल तर तुम्हाला ते पैसे दिले जाणार। आणि त्याच्यासोबत तुम्हाला सर्वात जास्त सूट जी मिळते आहे की तुमचं जे लाडकी बहीण योजनेचे, बघा लाडकी बहीण योजनेचे जे पैसे जमा होतात तुमच्या खात्यात, जे पैसे जमा होतात, जसं की आता पैसे जमा होणार 2100 रुपये प्रमाणे, तर या 2100 रुपयेमधून तुम्ही त्या 40,000 रुपयाचा हप्ता फेडू शकता। बघा 40,000 रुपयाचा हप्ता तुम्ही यामधून कट करू शकता, तुम्हाला जेवढं वाटत तेवढं तुम्ही कट करू शकता। 500 रुपये कमी करू शकता, त्यामधून तुम्ही 1000 रुपयेपर्यंत परतफेड करू शकता। असं तुम्ही दर महिन्याला यामधून परत करू शकता, तुम्हाला कर्ज दिले जात आहे। बघा असं आहे, अजितदादा यांनी ही योजना आणलेली आहे, ठीक आहे, अर्थमंत्री अजितदादा यांनी आणलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी हे पैसे देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। अशा प्रकारे निर्णय आहे। बघा आता अशा पद्धतीने हा GR आहे, यामधून GR मध्ये कुठलाही काही बदल होणार नाही आणि लाडक्या बहिणींना लवकरात लवकर त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 10 हप्त्याचे पैसे तुम्हाला जमा झाले की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। 15,000 रुपये जमा झाले की नाही, त्यामधून कुठला हप्ता बाकी असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। आणि कुठल्याही प्रकारच्या नियमांमध्ये तुम्ही बसत नसाल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहता, कोणत्या जिल्ह्यात राहता, कुठं राहता, काय राहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। असंच आपण जे आर्टिकल येतात, जे येतात ते सर्वात अगोदर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।